आज सकाळी चहापाणी आवरून घेतलं आणि नाश्त्याला सुट्टी देऊन स्वयंपाक आवरून घेतला. हॅलो, मी नमिता. स्वयंपाकामध्ये मी बनवल्या होत्या खमंग अशा भाकरी, जे की तुम्ही बघू शकता. आणि मग नंतर भाजीमध्ये बनवलं होतं खारं वांगं आणि रात्रीची चमचमीत अशी बनवलेली कांद्याची पात. नंतर मी बनवणार होते तुकडे आणि तेच ते कुटके तुकडे वॉटेवर. नंतर तुम्हाला म्हटलं दुपारून चला आमच्या घरात असलेल्या झाडांची ओळख करून दे. हे आहे गोकर्णाचं झाड आणि त्याची फुलं येत आहेत. नंतर इथं आहे मिरच्याचं रोप, इथं आहे पुदिना, इथं खारीक आणि इकडल्या साईडला आहे अंजिराचं मोठं झाड. नंतर त्याच्या पुढे आहे चिक्कूनी भरलेलं चिकूचं झाड. त्याच्या पुढं सीताफळ, खाली आहे ब्रह्मकमळ, त्याच्या साईडला छोटंसं असं मोगऱ्याचं झाड आहे, पण ते काय वाढतच नाही. नंतर इथं आहे बदाम आणि तुळस. नंतर त्याच्या इकडल्या साईडला मोठंसं जास्वंद आहे. त्याच्या अलीकडं आहे वाळलेलं कडीपत्त्याचं झाड, खाली खारीक आणि इथं आहे मोठा गुलाब आणि ह्या गुलाबाच्या खाली आहे निशिगंधाचं झाड. नंतर इथं आहे नागवेलीचं झाड, जे तेच ते खायचं पान. नंतर इथं हे झाड आईने नवीन आणून लावले, पण माहीत नाही कशाचं आहे. आणि या चिक्कूच्या चाळ्यामध्ये एक खारीक आणखीन आलेली आहे, ती मोठं झालेलं झाड आहे. आणि इथं वेली गुलाब. नंतर संध्याकाळून डायरेक्ट कंटिन्यू केला मी व्लॉग. देवान बसला होता आतूच्या घरी जाऊन अभ्यास करत आणि अभ्यासाचा एवढा नाद आहे त्याला बस, म्हणून त्याला घेऊन आले घरी. आल्या घरी म्हटलं फरमाईश केली पेढ्याची, म्हणून लगेचच पेढा आणायला गेलो. एक शब्द खाली टाकत नाही राव त्याचा कोण खाली. नंतर थंडी वाजत होती म्हणून तापत बसलो.